प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपल्या सर्वांच्या हक्काच्या आणि लाडक्या भीम पॅन्थर क्रांती वाहिनीवरती आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो। आज आपण कल्याण पूर्वेमधील प्रभाग क्रमांक 15 मधील या भागामध्ये आलेलो आहोत। मित्रांनो, आता कुणाला ही मागावी लागणार नाही कुणाच्या दारात भिक्षा। आता कुणाला ही मागावं लागणार नाही कुणाच्या दारात भिक्षा, कारण महानगरपालिकेमध्ये निवडून येणार आहे आपली हक्काची ऑटो रिक्षा। असा नारा मी या ऑफिसमध्ये यायच्या आधी काही कार्यकर्ते या ठिकाणी देताना मी ऐकला आणि निश्चितच एक सामाजिक कार्याच्या बळावरती आपण विजयी होणार म्हणजे होणार हा ठाम विश्वास घेऊन नीनाताई मनोज बेळंकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत, पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या आहेत। अर्थात त्यांच्या पाठीमाग त्यांनी केलेल्या गतकाळातील विकास कामं, त्यांनी केलेले आंदोलन, त्यांनी उभारलेले मोर्चे आणि समाजासाठी त्यांनी केलेला एकूणच त्याग हे त्यांच्या पाठीमाग सगळ्यात मोठं त्यांचं पाठबळ आहे। त्याचबरोबर त्यांचे यजमान माननीय मनोज भाऊ बेळंकर यांनी सुद्धा जे समाजासाठी सर्वोपरी कार्य केलं, त्याग केला आणि समाजामध्ये एक विकासाभिमुख कार्य घडविण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केलं। हे सगळं त्यांच्या पाठीमागे पाठबळ असल्यामुळे आणि अर्थातच त्यांना समाजातील एक ज्येष्ठ उद्योजक आणि समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची गणना केली जाते ते दानशूर व्यक्तिमत्व मिलिंदजी बेळंकर हे त्यांचे मोठे जेठ असून त्यांचा भरभक्कम आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे नीनाताई आपल्या विजयाबद्दल निश्चिंत आहे, खात्री आहे त्यांना आपणच विजयी होणार। फक्त 16 जानेवारीला निकालाची ते वाट बघतात की किती हजाराच्या लीडनं त्या विजयी होत आहेत म्हणून। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी नीनाताई बेळंकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी इथं आलेलो आहोत। मी ताईंना फक्त एवढंच विचारू इच्छितो, ताई आपण आपला परिचय, तसा तुमच्या कार्याचा परिचय संपूर्ण कल्याण तुम्ही ज्या भागात राहता त्या प्रभागातील लोकांना तुमच्या कार्याचा परिचय आहे, परंतु तुमचा व्यक्तिगत परिचय जर आमच्या वाचकांना आपण करून दिला तर बरोबर। मी नीना मनोज बेळंकर, प्रभाग क्रमांक 15 मधून अपक्ष लढत आहे। माझी निशाणी रिक्षा आहे। आज गेले मी 15 वर्ष शिवसेना पक्षात काम करत होती, तिथे कार्यरत होती। मी स्वार्थाने खूप काम केलं आहे जनतेसाठी, नागरिकांसाठी। मला नागरिकांचा खूप मोठा इथे सपोर्ट आहे आमच्या वार्डामध्ये। आणि आज एवढे वर्ष काम करून मला उमेदवारी न दिल्यामुळे मी आज अपक्ष लढत आहे। आज नागरिक मला सांगतायत की मॅडम तुम्ही एवढ्या वर्ष काम केले आणि तुम्ही हार मानू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्याच्यामुळे आज मी नागरिकांच्या त्यांचं जे बोलणं होतं त्याच्यावरती ऐकून मला अजून ते बळ आलेलं आहे आणि म्हणून मी आज अपक्ष फॉर्म भरून मी आज नागरिकांचा प्रतिसाद बघते की एवढा आहे माझ्या पाठीमागे, महिला माझ्या पाठीमागे आहे। मी ज्या घरामध्ये जाते ते बोलतायत की आपली हक्काची निशाणी ही रिक्षाच आहे आणि तुम्ही काही घाबरू नका ताई, आम्ही तुमच्या सगळे पाठीशी आहोत। म्हणून मला असं वाटतं माझा इथेच विजय आहे। मी ऑलरेडी विजय मला पूर्णपणे माझा माहिती आहे, माझा निश्चित विजय आहे। फक्त मी माझ्या टक्केवारी मला किती पडली आहे, किती मला मत पडले आहेत त्याची फक्त मी वाट बघत आहे। या ठिकाणी नीनाताई यांनी आपल्या विजयाबद्दल फक्त नीनाताईने नव्हे तर नीनाताईला भेटलेल्या प्रत्येक मतदारानं ताईंच्या विजयाची खात्री दिलेली आहे। आणि निश्चितपणे ताईंच्या बोलण्यातून असं आपल्याला जाणवलंय की त्यांच्या विजयाची जी सुसाट सुटलेली रिक्षा आहे ती थेट आता महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेलं आहे। आणि निश्चितपणे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एखादा रिक्षावाला बनू शकतो तर रिक्षा निशाणी घेतलेली एक उच्च शिक्षित महिला ह्या वार्डाचं एक कुशल कर्म आहे की ह्या वार्डामध्ये नीनाताई बेळंकर यांच्यासारखी एक उच्च शिक्षित महिला लाभलेली आहे उमेदवार म्हणून। आणि दुसरी महत्वाचा पॉइंट हा आहे की त्या स्थानिक आहेत, त्या लोकल आहेत।
आणि स्थानिक उमेदवारांनाच आम्ही मतदान करणार असा इथल्या प्रभागातील लोकांनी मतदारांनी निश्चय केलेला आहे. त्यामुळे नीनाताईच्या चेहऱ्याकडे पाहून आपण ठामपणे सांगू शकतो की त्या आपल्या स्वतःच्या विजयाबद्दल एकदम त्यांना आत्मविश्वास आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला तरी विचारतो, कारण तुम्ही पदयात्रा काढताय, तुम्ही प्रचार यात्रा काढताय, तुम्ही कॉर्नर मिटिंग घेतलेल्या आहे, त्या सगळ्यातून आपल्याला मतदारांना जो वाढता प्रतिसाद तुमच्या बोलण्यात मागे तुम्ही सांगितलं वाढता प्रतिसाद आहे, तर तो विजयामध्ये परिवर्तित होईल का? निश्चित होणार. ते विजयामध्येच परिवर्तित होणार आणि लोकांचा इकडच्या नागरिकांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. कारण की मी इकडे स्थानिक उमेदवार आहे. मी आज गेले 22 वर्ष झाले, सॉरी 25 वर्ष झाले मी आज इथे राहते. मला घरोघरोमध्ये मला सगळे ओळखतात. नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्यांच्या मी हाकेला धावून जाते. त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते मला पहिला जाती, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते माझे प्रॉब्लेम्स आहेत. कारण की मी ते स्थानिक असल्यामुळे, त्याच्यामुळे मला माझा विजय निश्चित आहे. मी हे ठामपणे सांगते. लेक लाडकी योजना मी इथे राबवली आहे. वयश्रीचे मी इथे योजना राबवली आहे. घर घंटी, सिलाई मशीन, महिलांना रोजगार दिलेला आहे. आपल्या वार्डामध्ये काही जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते मी केडीएमसी मध्ये प्रत्येक वेळेस जाऊन त्याचे पत्रक दिलेले आहेत. कुठल्याही आपल्या आता माझे मिस्टर आहेत जे त्यांनी फर्स्ट जेव्हा स्मारकचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक बनवण्यासाठी त्यांचं पहिला निवेदन आपलं केडीएमसीला गेलेलं आहे. आणि केडीएमसी मध्ये कुठल्याही पाण्याच्या समस्या असतील, काही कुठले महिलांचे कुठले जे आता फॉर्म भरायच्या समस्या असतील तिथे मी स्वतः जाते आणि त्या समस्येचं निवारण करते. या ठिकाणी नीनाताईने अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. तसं मला वाटतं कल्याणमधल्या जनतेला ती माहिती आहेच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जे ज्ञान केंद्र द वार्डामध्ये उभं राहिलेलं आहे, ते ज्ञान केंद्र उभारण्याची पहिल्यांदा जर कोणी मागणी केली तर त्यांचे यजमान मनोज भाऊ बेळंकर यांनीच केलेली होती. आणि त्याच्यानंतर त्या पुढील कामाला गती मिळून आज तो पुतळा तिथं दिमाखात उभा आहे. अर्थात फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुतळ्याच्या संदर्भात या दाम्पत्यानं या परिवारानं प्रयत्न केलेले नाही, तर तुमचे गणपती उत्सव असतील, तुमचे रमजान असतील, तुमचे ईद ए मिलाद असतील, तुमचे नाताळ असतील, म्हणजे सर्व धर्मीय समभाव त्यांनी या ठिकाणी खऱ्या पद्धतीनं जोपासलेला आहे. रक्तदान शिबिर असेल. आता अर्थात ताई मितभाषी आहे, त्यामुळे त्या इथे जरी बोलताना कमी बोलतायत, परंतु अनौपचारिक बोलताना मला जाणवलं की त्यांनी इतकं काही कार्य करून ठेवलं की त्याची एक पुस्तकच तयार होईल. इतकं मोठं कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे. परंतु त्या मितभाषे कार्यावरती प्रत्यक्ष कार्य करण्यावरती त्या भर देतात. ताई, निवडून आल्याच्या नंतर आपण कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देणार आहात? सगळ्यात पहिला मी निवडून आल्यानंतर माझ्या वार्डामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पहिला मी तो सॉल्व्ह करणार पहिला. आणि दुसरं आहे जे आपली तर वाहतूक कोंडी होते ते एक दुसरं मी त्याच्यावरती प्रश्न तो मी मांडणार आहे केडीएमसी मध्ये. आणि तिसरं आपलं जे इथे रुग्णालय नाही आपलं केडीएमसीचं, ज्याच्यासाठी आपल्याला खूप लांब देशला जा किंवा मुंबईला जा, तिथे ज्या सुविधा मिळत नाहीयेत हॉस्पिटलमध्ये, ज्या महिला असतील, मुलं असतील, तर कुठल्याही गोष्टीचं जे मोठे आता आपले आजार असतील, जे स्त्रियांचे, माणसांचे, कॅन्सरचे, त्याच्यासाठी मी इथे पहिला मोठं हॉस्पिटलसाठी मी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ह्या ठिकाणी नगरसेवक कसा असावा? टक्केवारी घेणारा असावा, कमिशन घेणारा असावा, की नीनाताई बेळंकर सारखा दृष्टिकोन दूरदृष्टीचा नगरसेवक असावा? या आता मतदार ठरवतील. अर्थात नीनाताई जे आपल्या कामाची म्हणजे पुढे भविष्यात आपण जे काम करणार आहे त्या कामाची झलक दाखवताना त्याने सांगितलं अतिशय मूलभूत जे कल्याणकरांना भेडसावणारा मुद्दा तो आरोग्य. आणि आरोग्यासाठी अक्षरशः कल्याणकरांच्या जीविताशी खेळ खेळण्यात येतो. ते त्यांच्यासाठी या ठिकाणी सुविधा नसलेलं हॉस्पिटल नाहीये, पुरेसे सुविधा नाहीये, हॉस्पिटल नाहीये. आणि तोच मुद्दा ताई म्हणतायत की मी निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स बद्दल आवाज उठवणार आहे. दुसरी गोष्ट पोलीस स्टेशन, इथं अपुरी लोकसंख्या प्रचंड आहे, अपुरं पोलीस बळ आहे. त्यामुळे इथं पोलीस दलाची देखील मी पोलीस चौकीची एक वेगळी मागणी करणार आहे.
ताईने या ठिकाणी सांगितलं, पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नांना त्या निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे असं त्या या ठिकाणी म्हणतायत. ती आणि खड्डेमुक्त रस्ते करण्याची देखील त्यांनी या ठिकाणी हमी दिलेली आहे. निश्चित असा दूरदृष्टिकोन असणारा नगरसेवक जर प्रभागाला मिळाला तर प्रत्येक मतदाराला ते आपल्या मताचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटणार आहे. मी या ठिकाणी ताईच्या नंतर निश्चितपणे मनोज भाऊ बेळणकर यांना एका शब्दात विचारतो की तुम्हाला तुमच्या पत्नीच्या विजयाबद्दल आणि त्या करणार असलेल्या उद्याच्या कार्याबद्दल काय वाटतंय? सर्वांना नमस्कार. मी नाव मनोज बेळणकर यांचा विजय निश्चित आहे, कारण की आम्ही वाडामध्ये रॅली काढतो, त्यामुळे जनतेचा उत्साह आणि प्रतिसाद बघून सगळेजण सांगतात की मनोज आणि नीना तुमचे निशाण आमच्याकडे लक्षात आहे. आमची निशाणी रिक्षा आहे. रिक्षावरती सर्वसामान्य लोकांचं हे चिन्ह आहे. तर लोकांचा प्रतिसाद बघता आमचा विजय निश्चित आहे. 16 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आहोत आणि किती टक्क्यावर किती हजारांनी आम्ही जिंकणार आहोत हे फक्त मोजण्याचं काम फक्त विरोधक करतील आणि विरोधक प्रचंड प्रमाणात जास्ती घेतलेली, त्यामुळे आमचा विजय पूर्णपणे किती मताने निवडून येणार फक्त याचीच वाट बघण्यासाठी 16 तारखे. बाकी या पदयात्रा गाठी भेटी हे फक्त औपचारिकता आहे असं दोघाही नवरा बायकोनी या ठिकाणी ठासून सांगितलेलं आहे. निश्चितपणे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी आणि जातीवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, ऊर्जा द्या, शक्ती द्या. जय भीम. साहेब, प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.